आपुला तो एक देव करुणे घ्यावा, आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेने बिना जीवा सुख नोहे. हेरते नाहिके दुःखाचे जनिते, नाही अधे अंते अवसान. अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. हेरती माईके दुःखाचे जनिते, नाही अधे अंती अवसान. तुका म्हणे मरणाचे सरे, उत्तमाची उरे कीर्ती माईके दुःखाचे जनिते, नाही अधे अंते अवसान. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. समचरण सरोजं सान्द्रनीला भुजानं, जगनीत पाणी मंडलं मंडलानं, तरुण तुलसी माला कंदनं कंदनेत्रं, सदैवोल्लासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा
जीवितो माता. आज या ठिकाणी किती वर्ष बाकी? वा वा वा. गेले 50 वर्षापासून चालत आलेला हा खंड आहे नाम सप्ताह मौजे शफीपूर. वा वा. सर्व ग्रामस्थांनी 50 वर्षापासून ही परंपरा अखंडित ठेवली, तिचं खंडन होऊन नाही दिलं, याबद्दल तुमचे खरंच अक्षरशः तुमच्या चरणी मस्तक ठेवावं लागेल. मस्तक हे पायावरी विना जीवा सुख होये, येरती माईके दुःखाचे जनिते, नाही आधी अंती अवसान. आजच्या या कीर्तन पुष्परूपी सेवेकरता घेतलेला अभंग विश्वमान्य जगतमान्य जगद्गुरु तुकोबर आहेत यांचा आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला 4 चरणाचा अभंग, सर्वांच्या पाठातील अभंग आणि सर्वांच्या म्हणजे आज आपण कित्येक ठिकाणी तुम्ही म्हणता 10व्याच्या ठिकाणी वर्ष श्राद्धाच्या ठिकाणी भरपूर ठिकाणी हा अभंग होतोय. त्याला कारणच आहे की जीवन माणसाच्या घडामोडींबद्दल त्या विषयावर ते अभंग हा घेतलाच पाहिजे. जगद्गुरु तुकोबरा या अभंगाद्वारे की या असणाऱ्या या समाजाला एक उपदेश करतात की अरे बाबांनो, खऱ्या अर्थाने तुम्हाला जीवनामध्ये सुखी व्हायचं असेल, समाधानी व्हायचं असेल तर जीवनामध्ये काय करा, एक देव करा. आपला एक देव करा म्हणजे कुठला भगवान परमात्म्याची एका ठिकाणी जाऊन कुठेतरी भक्ती करा असं नाही. आपल्या या नरदेहाला आपण देव करा. जर आपण स्वतःला आपण जर देव केलं तर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी तुम्हाला सुख समाधान प्राप्त होऊ नये. आणि मग महाराज सांगतात, जर तुम्ही स्वतःला देव केल्यानंतर तुम्हाला सुख मिळेल, समाधान मिळेल, शांतता मिळेल, तर तुम्हाला जे काही येरती माईके दुःखाची जनिती. येरती माईके म्हणजे काय? येर म्हणजे काय? देवाभूमी वेगळं. देवादिकालाही सुद्धा या संसारामध्ये आल्यानंतर जावं लागलं महाराज. त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला जाणं काही विशेष नाहीये. म्हणून येरती माईके दुःखाची जनिती. जे काही आवडतं ना तुम्हाला या जीवनामध्ये, जे संसारामध्ये आपण करून ठेवतो, हे माझं आहे, ते मला लागेल, हे पुढच्या पोरांसाठी लागेल, पण ते माईके जे आहेत ना, ते माईक म्हणजे आवडतं पदार्थ. येरती माईके म्हणजे देवापेक्षाही वेगळं आवडणारं सुद्धा हे दुःख देणार आहेत महाराज. मग काय करा? तुकाराम महाराज म्हणतात की जीवनामध्ये तुम्हाला जर खऱ्या अर्थाने अजूनही सुखी व्हायचं असेल तर त्या माझ्या भगवंताचं तुम्ही पिसं लावून घ्या, त्याची संगत करा, त्याचं गुणगान करा, त्याचं भजन करा. आणि हे जर तुम्ही केलं तर खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनामध्ये तुम्ही गेल्यानंतरही तुमचं नाव या ठिकाणी अमर राहील. अशी काही तुम्ही कीर्ती या ठिकाणी करून जाल. हे तुकोबरा या सरळ सरळ अभंगाद्वारे तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतात. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्यापुढे थोडक्यात मांडला मी, तो तुम्ही समजून घ्या. अजूनही वेगळ्या पद्धतीचे तुमच्या पुढे भावार्थ मांडण्यात येतील, परंतु सगळ्या जीवनामध्ये आपल्याला काय व्हायचंय किंवा काय पाहिजे, कशासाठी धावपळ चालली, एवढंच समजून घ्या. आता या कोरोनाच्या काळात तरी लक्षात आलं असेल माझ्या कोरोनाने सगळं शिकून दिलं तुम्हाला. हो, किती चाल भराभरा दोन्ही पाय बरोबर ती म्हणे बा ती खरंय. माणूस कितकं करून ठेवलं की
काहीच नाही. अहो गपचीत खोकावं लागलं, गपचीत कुठं खोकता येतं? खोकताना तरी एखाद्यानं जर पाहिलं ना, त्यांच्या घरात खोकू राहिले. 1 तास ती रांगोळी शित होती महाराज, 1 तास. आता इकडं तर नाही, इकडं सगळं गाव ग्रामीण भाग असल्यामुळे नॅचरली वातावरण आणि सगळं दुसरं कोणी नवीन या ठिकाणी येत नव्हतं ना. परंतु सिटी सारख्या ठिकाणी वाळूज परिसरामध्ये जर काही असं जर आढळलं तर त्या ठिकाणी असं वातावरण निर्माण होत होतं की जणू काही एक पिसळेल कुत्र्यापासून तरी माणूस गेला तरी भीती वाटणार नाही, इतके पत्रे लावून ठेवतील त्या ठिकाणी. परंतु अशी धोक्याची निशाणी त्या ठिकाणी लावण्यात होती. म्हणजे इतकं त्या कोरोनाने आपल्याला या परिसरात चांगले वातावरण या परिसरात नसावं पेशंट मला असा अंदाज आहे. कारण एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर या ग्रामस्थांनी उभं केले आणि एवढे तनमन धनाने थंडीचे या ठिकाणी आले. नक्कीच या गावावरती भगवंताची भरपूर काही कृपा आहे महाराज. तर अभंगाला थोडासा सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं ही काम आहे माझं. तर महाराज म्हणतील आले आणि गेले, असं नको व्हायला. चालू असलेला तुमच्या या शकेपूरमध्ये जीवनामध्ये परमार्थ जो करेल त्याचंच खऱ्या अर्थाने जीवन परिपूर्ण होईल महाराज. बाकी काही सोबत येणार नाही तुमची. कारण गरुड पुराणामध्ये आपण जे काही करतो ना इथे या व्यवहारात, चालू व्यवहारामध्ये, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, साऱ्याच्या डोक्यात, याच्या डोक्यात, हे सगळं चित्रगुप्ता नावाने वरती प्रत्येकाचं चालू आहे महाराज. आणि ज्यावेळेस यम धर्मामध्ये आपण ज्यावेळेस आपला त्या ठिकाणी आत्मा गेल्यानंतर मग विचारपूस केली जाते, याला पृथ्वीवरती जाऊन खाली याला कशासाठी पाठवलं होतं, कशासाठी पाठवलं महाराज? हाती दिला होता, कशासाठी दिला होता? देवे दिला जसं महाराजांनी उपायुष्य ज्ञानेश्वरी पारायण केलेले आहे. आज आमचे हरिभक्तपरायण कृष्ण महाराज हे खरंच या पिशोर परिसरातलं शफेपूर मधलं खूप मोठं रत्न आहे महाराज. आमच्या औरंगाबादला वाळूज परिसरामध्ये त्यांचे खूप कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत आणि त्यांच्यामुळंच या ठिकाणी तुमच्या सर्वांचा दर्शनाचा लाभ झाला. नाही तर कशात एवढं लांब इकडं आम्ही रस्त्याने विचार केला एवढं लांब महाराज कसे येतात माहिती नाही. परंतु असो, त्यांचं खूप मोठं कार्य आणि तुमची सर्वांची साथ आहे. सर्व जण या कार्यामध्ये यथाशक्ती या ठिकाणी मदत करतात, उभं राहतात. चांगलं असंच प्रेम या भगवंतावरती राहू द्या. कोण आहे की त्याच्याकडे ध्यान नका देऊ, फक्त त्या भगवंताकडे म्हणून तुम्ही तुम्हाला काय ठरलेली ओळखणी असं फुलाची पाकळी द्या, पण द्याच. आता आमच्याकडे तर सप्ताह झाल्यावर काही म्हणते सप्ताह कधी झालं होतं, पावती घेऊन ठेवते, आम्हाला सांगितलं नाही. अशी परिस्थिती महाराज अवघड. असं काही करू नका. मोठ्या आता शक्तीने फुलं चांगले यावर्षी पिका पाणी चांगलं आहे सगळ्याला. काहीच भगवंताने कुठलंच काही कमी ठेवले. पाऊस भरपूर झालेला आहे. अतिशय तनमन धनाने हे कार्य चालू ठेवा. या कार्याला सुंदर अशी ज्यांची साथ आहे
मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण महेश महाराज कवळे निवृत्ती एक कलश ठेवलेला आहे तांब्याचा, आणि तो प्रत्येकाच्या डोर टू डोर दुसऱ्या दिवशी यांची दो तिसऱ्या दिवशी यांची दो तो त्यांनी तो सकाळी तर लक्ष्मीनारायणाच्या जोडीने तो भरायचा आणि तिथं साडा रांगोळी करायची, देवपूजा सर्व काही परिसर एकदम स्वच्छ करायचा. असं प्रत्येकाला त्या गावामध्ये सेवा घडती आणि सेवा घडूनची घडून वातावरण एकदम अशी मंगलता वाटते. ज्या ठिकाणी दिव्यता आहे त्या ठिकाणी रम्यता आहे आणि ज्या ठिकाणी मंगलता आहे तेच मंदिर आहेत महाराज. नाही तर मंदिरात भरपूर आहेत महाराज, पण त्या ठिकाणी पूजा अर्चना काही नाही. मंदिरं बांधूच करायचे बस. 2 महिने आरती चालती, आरतीला भरपूर गर्दी राहते, 4थ्या महिन्यात कोणाचाच पत्ता राहत नाही, कोणीच नाही राहत महाराज. कस काय आपला देव व्हायचं? देव होणार नाही महाराज. माझ्यासोबत आले आमचे हरिभक्तपरायण असंच मला लागेल ना 2 तास काय महाराज राहिले. तुमचे धन्यवाद बरं का, मुळाची सेवा ज्यांच्याकडे त्यांचे धन्यवाद. आपला तो एक देव करणे घ्यावा देणे बिना जीवा सुखनवे. आपले महाराज ह्या हिंदू संस्कृतीमध्ये इतके देव झालेत ना. वार बदलला की देव आहेत महाराज, वार बदलला की देव. आज कोण वार आहे? हा मंगळवार. आनंद निर्गुण प्रकटली भवारे वारेवाले ना त्याला ते आपले देव बदलतात महाराज. उद्या लगेच बोलावं विठ्ठल पाहावं विठ्ठल, गुरुवारी लगेच 3 शिरे 7 चालत आत्ताच्या मंदिरात लगेच. शुक्रवारी लगेच कोणी संतोषी माता आहेच, कोणी बालाजीची आहेच. शनिवारी लगेच शरण शरण हनुमंत तू माझं नाम घेतात. रविवारी आनंद वाटला पाहिजे. काहीतरी कीर्तनामध्ये महाराज लय सिरियस बसू नका, लय घाटीत असल्यासारखं मोकळं राहा. काही लय मीच काही लय तुम्हाला काही ब्लड डोनेट करायला नाही आलेलं, काही टेन्शन घेऊ नका. ही भगवंताची आपल्याला तशी नारदाची घालून सेवा होईल आणि तुमच्यातून जेवढं वरतून घ्या तर कीर्तन काही एकटेच नाही. तुमच्या बी मुखातून काहीतरी नामस्मरण घडलं पाहिजे, त्याच्याकरता कीर्तन कथा आहे महाराज. जीवनाच्या व्यथा दूर करण्यासाठी कीर्तन कथा आहे. नाही तर मग काय हसण्याचे ठिकाणं भरपूर झाले, पण नाही कीर्तन हसण्यासाठी नाही करायचं महाराज. आज महाराज लोक एवढे लांबून येतात ना, आम्ही जवळ आम्ही काही मीटर नाही लावलं तरी 80-85 किलोमीटर असेल. आता भरपूर मंडळी वाटत आहे महाराज कहून येणार महाराज कहून येणार, पण आता कृष्ण महाराजांचे सकाळपासून कधी 50 फोन असते महाराज. सगळे ड्युटीला जातानाच फोन आला त्यांचा 8:15. तुमच्या आशीर्वादाने मी बडवे इंजिनिअरिंगमध्ये सर्व्हिसला आहे. तुम्ही म्हणता काय आळंद देऊन आले काही, असं काही नाही, तुमच्यातलाच मी. पण काहीतरी भगवंताची माझ्या नारायणगिरी बाबाची कृपा झाली माझ्यावरती, माऊलीची कृपा झाली. अवच्या माऊलीने रेड्याच्या मुखातून बोलवलंय, तुमच्या आमच्या मुखातून हरिनाम करायला काय अडचण. तुकाराम महाराजांनी गाथा लिहून ठेवला, कशासाठी लिहून ठेवला तो? त्याचं जर चिंतन आपण केलं आपण काय लिहितो बरं? आता सांगा बरं तुम्ही. काहीच लिहित नाही महाराज. 4 ओळी जर मी बंद सांगितलं तर तो जमत नाही. एका ठिकाणी भाषण सांगायचे, संध्याकाळचा कार्यक्रम एखाद्याला सांगितलं ना संध्याकाळी तुम्हाला बोलायचे 2 शब्द,
तो दुपारपासून सारं काम सोडून त्याच बोल घेत राहतो. तुकाराम महाराजांनी एवढे अभंग लिहून ठेवले हजारांनी. कसं काय काहीतरी किती मोठी दिव्य शक्ती आपल्यासाठी करून ठेवली महाराज ते. त्याच्यामुळे त्याचाही सर्वांनी स्वाद घेत चला. त्या अभंगाचं म्हणजे मालिका आहे प्रत्येकाच्या घरामध्ये. मालिका म्हणजे टीव्हीवरच्या नाही बरं का, भजनी मालिका त्या वाचत चालत जा. त्याच्यातूनही तुम्हाला भरपूर काही घेण्यासारखे. आता इथं मला वाटतं कोणतं महिला मंडळ त्याच्यावर आहे भजनी मंडळ, त्यांचंही कोटी कोटी धन्यवाद. राहिलं होतं बाबा, त्यांना आलं नाही तिथं आहे का? बरं बरं बरं, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. कारण महिलांचं आमच्या परिसरामध्ये सुंदर असे कार्यक्रम होतात. स्पेशल सप्ते होतात महाराज पूर्ण महिलांचे. वादळ गायक सगळे टाळकरी सगळे माणसाने काही यायचं नाही तिकडं. ते खळ्यात राहायचं, ते नाही खळ्याला राखायला. तसे खळ्यालाच राखायला. आता पाहा तुम्ही महिला किती माणसं कुठे गेली. हा बरं ड्युटीला बाळायचं कुठे इंडस्ट्रियल एरिया नाही काही नाही काही. आता मी तो इथंच कमीत कमी आता जर पाहिलं तर 100-200 लोक इथं सापडतील, पण इकडे नाही येणार. येऊ नाही देते भगवंत. ज्याच्या पूर्वजन्मामध्ये पुण्य आहे ना त्यालाच इथे येऊन देतो महाराज. कोणाला या ठिकाणी धर्ममंडळात येऊन नाही देत महाराज. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जीवनामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने सुखी व्हायचं असेल काय करा, आपलं एक देव करा, म्हणजे आपल्या नरद्याला देव करा. आपली वाणी पवित्र ठेवा. कुणाबद्दल वाईट विचार करू नका. विचाराची जास्त तुम्ही कोणी ते आता महिला मंडळाचं आता काय चालू आहे सध्या, मार्गशीर्ष महिना चालू आहे. आता एवढे उपवास कडे त्यांचे महाराज तरी 2 हांडे उभे डोके घेऊन कोणा सांग तरी बोलतीनच. तिचं काय झालं, हिचं काय झालं, आणि त्यांची तर कोण आलं आणि ती कुठे गेली काम दिसना. काहीच काम नाही झालं नाही कधी. ते 2 हांडे डोक्यावर राहते महाराज. विचाराची कधी या ठिकाणी तुम्ही चांगले विचार जर ठेवले एकमेकाबद्दल तर तुम्हाला सांगतो ना कुठं जायचं काम नाही महाराज. कुठं तीर्थयात्रा करायचं काम नाही जीवनामध्ये. इथंच सगळे आहेत महाराज. कुठं जायचं काम नाही, भाण्या करीत हिंडायचं काम नाही. आता मला सांगा तुम्ही ज्यांना आई वडील नव्हते ते भाण्या हिंडले भाऊ. 10 वर्षाच्या आतील होते. निवृत्ती नांदेव सोपान मुक्ताबाई आमचे पाहुणे. ज्या वेळेस त्यांनी देहांत प्रायचित्त घेतल्यानंतर त्यांना कोण होतं, कोणीच नव्हतं. पण ते भाण्या हिंडले का? नाही हिंडले. त्यांनी भाण्या हिंडणाऱ्या जगाला दिशा दाखवून दिली महाराज. आमच्या नेवाशा ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली महाराज. नेवासा कधी आले असतील रामपूर तालुक्यामध्ये. नेवासा इकडून औरंगाबाद आले तर नेवासा लागतो. देवगड वगैरे आले असतील. इतकं आपलं महाराष्ट्र खूप संतांची भूमी महाराज. आणि त्यामध्ये जीवनामध्ये आपण व्यर्थ वेळ वाया न घालता खऱ्या अर्थाने निदान आजपासून तरी भगवंताची तुम्ही प्राप्ती करण्यासाठी तरी सज्ज व्हा. नाही कुठं जाता घरातल्या घरात तरी हरिपाठ म्हणा तुम्ही महाराज. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देवत्याचा. माळी किती करायचे, माळी कोणाच्या गळ्यात माळी. आता आम्ही इलेक्ट्रॉनचे कुपन आणले. आम्ही माळी आहे का गळ्यात कोणाच्या. आता मध्ये तहसीलदारनं काढला जी आर काढला होता. ज्यांच्या गळ्यात माळी त्याला 5 लाख रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा होता. साऱ्या गावांना माळी घालून घेतलं पंचकृषी. तर माळी घालता गेले महिनाभर गेले. कोणी पाहुणे रावळे ज्याच्या परी त्याचे फोनही माळी घालून घ्या 5 लाख रुपये येणार आहे. 3 महिन्याला पुढे जे आर आला ज्यांच्या गळ्यात माळी नाही त्यांनाच ती भेटणार आहे. पुन्हा काढून टाकले. म्हणजे खास जे होते ना खास वारकरी जातीचे वारकरी त्यांनी माळी काढल्याच नाही महाराज. आणि मग शासनाला कळलं खऱ्या अर्थाने कोण या ठिकाणी माळकरी. आणि मग ते राहिलेले जे होते ना 100-200 लोकच राहिले होते त्यांना 5-5 लाख रुपये देण्यात आले. हे असं आहे आपलं. काहीतरी स्वार्थपोटी जर केलं तर कधीच भगवंत आपलं होणार नाही. देव भावाचं भुकेला तुम्ही किती कपडे भारी घालून जा कसे करू नका. काही मंदिरात गेल्यामध्ये मंदिरात आलं पाहिलं म्हणजे तुम्ही काय काय घेऊन आता करून मोबाईल काय घेऊन आता मंदिरामध्ये आल्यानंतर
भगवंताचे तुम्ही आता सगळे सगळे आले दर्शनाला, काय घेऊन आता? काहीच नाही आणली का? काही येतच नाही मंदिरात. पूजेचं ताट, त्यामध्ये फुलं असावी बस. आणि एका कानाला मोबाईल चालू आहे, हळदी कुंकू व्हायचं काम त्याला. अरे मनी नाही भाव म्हणे देवा म्हणे भाव, हा मनी नाही भाव म्हणे देवा म्हणे भाव, देवा शान पावायचा नाही रे, देवा शान पावायचा नाही रे, देवा शान पावायचा नाही रे, देवा शान पावायचा नाही रे. देवाला भाजीपाला समजू नका. ही मेथीची जुडी घेऊ का, ती घेऊ का, ही घेऊ का, अशी करता करता बारीकच घेऊन जाते. आणि एवढी मोठी ही गेल्यावर बसता करते महाराज. तर तसं काही करू नका महाराज. आज भगवान दत्तात्रयाची जयंती आहे महाराज. थोडस दत्तात्रयाची जयंती निमित्त थोडस आपण या ठिकाणी साजरी करत असं मला तरी वाटतं. होती ना संध्याकाळी केलं का 6 वाजता दत्त मंदिर पुढे. दत्तात्रय भगवानांचा आजचा या मार्गशीर्ष पौर्णिमेचा संध्याकाळचा 6 वाजताचा जन्म आहे महाराज. दत्तात्रयाचं परिभ्रमण या पूर्ण आपल्या पृथ्वी तलावरती सातत्याने चालू आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये असतं महाराज. दत्तात्रय, दत्त म्हणजे दान, त्रय म्हणजे तिघांनी दिलेले दान आहे महाराज ते. हो, अत्री ऋषी आणि सती अनुसया इतके थोर होते ते अत्री ऋषी. आणि त्यांनी सती अनुसया म्हणजे खूप पातिव्रत्य असणारी स्त्री होती महाराज. हो, पातिव्रत्य इतकं होतं तिच्यामध्ये का ती जर बाहेर उन्हामध्ये जर निघाली ना तर सूर्याने सुद्धा त्या ठिकाणी सावलीचं रूपांतर करावं महाराज. वारा जर सुटला असेल तर सती अनुसया जर बाहेर निघाली तर वाऱ्याने सुद्धा एकदम शीतलता मंदावीच महाराज. पाण्याचा वेग जर नदीकाठी जर गेली ना महाराज तर त्या ठिकाणी नदी सुद्धा शांत होत होती. इतकी ताकद त्या असणाऱ्या सती अनुसयामध्ये होती. सती अनुसया म्हणजे काही साधी सुधी स्त्री नव्हती महाराज. साक्षात भगवंतांनी तिच्या पोटीची आज त्या ठिकाणी नुसतं अतिऋषीच्या पाण्याच्या शिंपण्याने बालक तयार झाले महाराज. एवढं तिच्यामध्ये असणारी शक्ती, महिलांमध्ये भरपूर शक्ती प्रगट करते. पण आपलं आता सगळ्यालाच माहिती आहे फक्त 5 दिवस गॅस भरू नका आणू मग पहा माझ्या महाराज सुधरा नका. अजून गावातच छिटतो त्याला काय गॅस भरायचा कळा नका. पप्या त्याला मला भरायचा असेल तर भर, नाही तर जाय मग तिकडं मी चालले. गॅस वरून निघाली महाराज. तर ती सती अनुसारी आपले वेगळे महाराज.
एक दिवस नारद त्या ठिकाणी गेले, त्यांच्या कुटीमध्ये गेले. सुंदर असं सडा रांगोळ झालेली, सती अनुसाईचा सुंदर पहाटे 4 वाजता सडा रांगोळी झालेली, मोर वगैरे, हरणं वगैरे, सुंदर अशी कुटी त्या ठिकाणी, भव्य दिव्य रम्य वातावरण. अत्रिवसूंचं जप तप चालू त्या ठिकाणी नारदजी आले आणि सती अनुसाईचे एक संकल्प होता की त्या ठिकाणी जरी कोणी आला तर त्याला बिनमुख कधीच पाठवत नव्हते महाराज, काही असो. परंतु ती त्या ठिकाणी त्याला उपवाशी पोटी कधीच पाठवत नव्हती. नारद गेले त्या ठिकाणी, नारदालाही त्या ठिकाणी सुंदर असं गेल्यानंतर त्या ठिकाणी स्वर्गाचं रूपांतर त्या पृथ्वी मातेवरती झालेलं होतं आणि सुंदर असं भोजन नारदाला त्या ठिकाणी झाल्यानंतर नारद तृप्त झाले आणि नारदाने विचारलं, खऱ्या अर्थाने किती पातिव्रत्य आहे यांच्यामध्ये आणि किती दिसण्याला इतके यांच्या चेहऱ्यावरती तेज आहे. आणि मग तिची स्तुती कुठे केली? लक्ष्मी पार्वती सरस्वतीकडे. नारदाचं काम असते, नारदाचं परिभ्रमण झालं. नारद गेले लक्ष्मी पार्वती आणि सरस्वतीकडं, म्हणजे तुमच्यापेक्षा पातिव्रत्य जपणारी असणारी स्त्री या भूतलावरती आहे. कारण यांना गर्व झालेला होता. तर मोठ्या लोकांना तवाच गर्व होतो महाराज, मोठ्या लोकांना तवाच गर्व होतो. त्यांना गर्व होता की आम्ही या पृथ्वीचे चालक मालक आहेत आणि आमच्यापेक्षा या सृष्टीवरती कोणीच श्रेष्ठ नाही. आणि मग त्या खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या पतीला संध्याकाळी आलं तर सांगितलं का ना, तेव्हा आपल्या या पृथ्वीवरती तुम्ही अशी कोणती स्त्री या ठिकाणी उत्पत्ती केलेली आहे तिच्या इतकं तिच्याकडे सुंदर असं रूप आहे आणि त्या ठिकाणी तिचं चैतन्य आहे आणि तिची त्या भूतलावरती खूप सारी कीर्ती आहे आमच्यापेक्षाही. भगवंतांनी रोजच ते डोक्याला ऐकून ऐकून एक दिवस निघाले स्वारीला खाली ती काही ब्रह्म विष्णू महेश. बघतो तर काय, आता त्यांनी परीक्षा घ्यायची ठरवली सती अनुसाईची, ही खऱ्या अर्थाने पातिव्रत्य आहे का आणि हिचं पातिव्रत्य कसं काय भंग होईल हा त्यांच्या डोक्यामध्ये विकल्प आला महाराज. त्याला कळून चुकलं होतं, पण तरी त्या ठिकाणी ते गेले आणि दारामध्ये असे गेलेत, कुटीच्या समोर उभे राहिले आणि त्यांनी त्या ठिकाणी भिक्षुकाचं रूपांतर धारण केलं आणि भिक्षेचं रूपांतर धारण करून भिक्षां देहि. अनुसाया बाहेर आल्या, बघितलं कोण थोर साधू आलेले आणि लगेचच त्यांनी त्या ठिकाणी आदर सत्कार केलं. अतिथी देवो भव, बसायला आसनं दिली, बसले ते. आणि मग त्या ठिकाणी तिनं त्यांना पाणी वगैरे दिलं, दर्शन घेतलं. आणि अत्रि ऋषी त्या ठिकाणी झाडाखाली तप करत होते. अत्रि ऋषीला सगळं कळून गेलं कोण आलेले आहेत आपल्या इथं. आणि तेवढ्या वेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला त्या ठिकाणी भोजन करून जायचंय. तर सत्य आणून सांगितलं ठीक आहे, 10 ते 15 मिनिटं थांबा, भोजन करून जा. भोजन करून जा, पण आमची एक आट आहे म्हणे, आम्ही जे काही शिदा देऊ ते आम्हाला शिजून दे विना अग्नीचं, म्हणजे कोणतीही चूल पेटवायची नाही, काही नाही, त्या पद्धतीचं आम्हाला शिदा त्या ठिकाणी शिजून दे म्हणे. सती अनुसाईला थोडं पेचत पडले आणि अत्रीचा धावा केला अंतःकरणातून. डोळे दाखले, अत्रीचं दर्शन घेतलं, अत्रीला कळून गेलं आणि मग अत्रीने सांगितलं तू अग्नीचं त्या ठिकाणी स्तवन कर. सूर्यदेवाचं स्तवन केलं महाराज आणि त्यांनी रस्त्यांनी दगड गोळा केले ते महाराज आणि ते असे उपंगात बांधून दिलेत म्हणे करा याचा स्वयंपाक. आपल्याकडे करते का कोणी? आपल्याकडे दिवाळीच्या टायमाला सामान आणून सापडत नाही, पण त्या डबेत हेच कळत नाही, त्यांनाच कळत नाही, ते आपल्याला म्हणते आणलं होतं का. त्या ठिकाणी अत्रि ऋषीने अंतःकरणातून इतकी शक्ती दिली महाराज. दिलेले दगड सूर्याला त्यांनी स्तवन केलं आणि त्याचं त्या ठिकाणी अन्न तयार झालं. तर अन्न तयार झालं तर म्हणे बसा म्हणे, अन्न तयार झालेलं आहे, भोजन करा. नाही म्हणे अजून एक आठ आहे म्हणे. आता त्याला कुठून तरी तिथं पातिव्रत्य भंग करायचं होतं महाराज. आणि त्यानं सांगितलं ठीक आहे, काय आठ आहे सांगा. विवस्त्र होऊन आम्हाला भोजन वाढावं लागेल म्हणे, विवस्त्र होऊन. बघा परीक्षा बरं का भगवंतांनी काय घेतलं. पुन्हा तिने अत्रीचा धावा केला. अत्रीने सांगितलं मी ज्या कमांडलूमध्ये पूजा करतो नाही, कमांडल तू पाणी घे आणि पाणी त्यांच्या अंगावर शिंपड. त्या कमांडलूचं असं तपस्वी साधूने दिलेलं पाणी त्या भगवंताच्या ब्रह्म विष्णू महेशाच्या असं अंगावरती शिंपडलं. त्या ठिकाणी बालकात रूपांतर झालं महाराज.
आणि बालकात रूपांतर झाल्यानंतर ते रडायला लागलेत महाराज. भगवंत साक्षात त्या ठिकाणी रडायला लागलेत. आणि मग ते बाळाचं रडणं पाहून सती अनुसायला पाना फुटला महाराज. प्रेमाचा पादर फुटला आणि ते तिन्ही बालक तिनं स्तवन त्या ठिकाणी केलं, स्तनपान केलं. आणि मग या वेळेत मग त्यांच्या सरस्वती लक्ष्मी मातांनी विचारलं नारदाला, नारदजी आमचे पती खाली गेलेले भूतलावरती, हे अजून आले का नाही? ते म्हणे तुम्ही जेवून बघा म्हणे काय चालू आहे. त्या ठिकाणी लक्ष्मी पार्वती साक्षात आल्यानंतर बघितलं तिथे सुंदर बालक असे खेळतायत आणि पाळण्यामध्ये स्तनपान घेऊन झोपी गेलेले आणि पाळण्याची दोरी चालू आहे. आणि मग त्या तिथे दारापाशी आल्यात आणि मग खरंच हात जोडले सती अनुसयला की खरंच तू खऱ्या अर्थाने धन्य आहे. आम्ही असं समजत होतो की आमचंच खूप या ठिकाणी सौंदर्य आहे, आमच्यापेक्षा भूतलावरती कोणीच नाही, कोण नाही कमी लेखू नका, याचा अर्थ असा आहे बरं का. आपण सहज म्हणतो उकिरड्याचे पान फिरतात, उकिरड्याच्या ठिकाणी मोठमोठ्याला बिल्डिंग झालेले आहे. आपणच डोळ्याने बघितलेलं आहे की इथं काय होतं काय झालं. कोणालाच कधी कमी लेखू नये. कोण कोणाच्या आत्म्यामध्ये काय कला असेल कोणाला सांगते, कोणता माणूस कधी काम येईल हे कधी सांगते. आणि मग त्या ठिकाणी ते बालक असे सुंदर झोपलेले होते पाळण्यामध्ये. आणि ह्या तिघे आल्यानंतर यांनी बघितलं, सती अनुसायची दर्शन घेतलं आणि सती अनुसायला म्हणे, अनुसाय आमची हात जोडून विनंती की आमचे पती आम्हाला परत दे. आता सती अनुसाय तिला असं वाटलं एवढी जर माझी यांनी एकटी परीक्षा घेतली तर ठीक आहे, तुमच्या पद्धतीने हे बालक तुम्ही तुमचे ओळखून घ्या. आता त्यांना सगळे सारखे दिसून राहिले, पेच पडला ना. पुन्हा तिने विनंती केली आणि वर मागितला त्यांनी की मला तुम्ही मी यांना बालकाचं रूपांतर तुमच्या पतीमध्ये करून देते, पण त्याबद्दल मला काय देणार? तर सांगितलं की दत्तात्रय तुझ्या पोटी जन्म घेतील. आणि त्याच दिवशी ते पाणी शिंपडलं, पुन्हा भगवंत त्या ठिकाणी रूपांतर झालं आणि सती अनुसायच्या पोटी दत्तात्रय त्या ठिकाणी जन्म घेतला. दत्तात्रय भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, रामचंद्र भगवान की जय. आणि मग त्या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी भगवान दत्तात्रयाचा जन्म झाला. सती अनुसायची ही सेवा पाहून तर सती अनुसायला एवढं प्रगट होण्याचं कारण काय होतं की तिनं पतीची सेवा केली होती, म्हणून तिला तेवढं ते पातिव्रत्य त्या ठिकाणी तिचे शाश्वत होतं. पतीची सेवा केली ती म्हणून. पती पूजेला जरी वाटलं तरी फुलं हार देणार, गंध देणार, चंदन देणार, आंघोळीला गरम पाणी देणार, ही सेवा करायची. आणि एक दिवस आत्री दारामध्ये आल्यानंतर अनुसयाचं कांडणं चालू होतं. कांडणं पूर्वीच्या काळी कांडीत होते. कांडणं चालू असताना आत्री ऋषी नुसतं बाहेरूनच पाणी मागितलं होतं. अनुसये एक ग्लास पाणी दे. आणि ती काम करत असताना ती मुसळ असं तिने वर फेकलं होतं महाराज. वरच्या वरच राहिलं होते. आणि ते पाहिलं गंगू त्यानं बाई, आणि तू दुपारी ते कांडीत होती आणि मग ती मुसळ वरचे वरच कसं राहिलं ना. ते म्हणजे गंगू त्याला पतीची सेवा करायला लागते. काय काय करायला लागत आणि रोज त्यांच्या वेळेवर जेवण देणं, वेळेवर पूजेला फुलं देणं, वेळेवर त्यांना चंदन देणं, रोज सकाळी स्नानाला पाणी देणं, त्यांचं दर्शन घेणं, ही सेवा करायला लागती. मग आता हिनं ठरवलं आता गंगू आता लगेच दुसऱ्या दिवशी म्हातारा उठलेलं लगे खेळायतूनच मला आता म्हणे सत्यानुसारसारखं करायचंय म्हणे. तिथं जसं मुसळावर राहिलं ना तसंच मलाही मुसळावर राहतं पाहायचं म्हणे. मग काय करावं लागेल? काहीच म्हणे तुम्ही रानात गेले का तारापाशी या मला हात द्या, ए पाणी दे रे. मग मी पाणी द्यायला टायमाला मग असं वर मुसळ करीन आणि मग ते वर राहिलं का मग तुम्हाला पाणी देईन. आता म्हातारा उठलं की लगी गरम पाणी इतकं गरम पाणी केलं महाराज. म्हातारा लगी दगडावर बसलं, भाडकान दिलं, गरम पाणी होतं ते पाहिजे. ते आडवळलं ते कधीच्या नव्हतं, त्याला लग्न झाल्यापासून त्याला गरम पाणी माहित नाही येईल कधी, तेच घेत होतं बिचारा.
इतकं गरम पाणी. आता इकून तिकून गरम पाणी दिलं तर दिलं पुन्हा त्याची लागली पाठ घासायला. इकडे घाशीत आहे का पाठी, आमच्याकडे घाशीत. तर ते पाठ घासायला लागले. आता त्याला ते हाडकं त्याचे ही रपा त्याची ती वजरी चालू यायची. मग तिनं सांगितलं गप्प बसा, इकून तिकून आंघोळ घाली ते डंगर नीटाय बसा ना. आता सांगत मला काय बोलली ती डंगर मध्ये कधी देव भेटायचे. पण इकून तिकून घातले आंघोळ, इतका जेवण घातला महाराज, इतका जेव घातला. म्हातारे जेवण किती राहतं, एक पोळी नाही दीड पोळीलाही जबरदस्तीने घातली तर त्याला इतकं जीव घातलं. ते नांडरलं जागेवर असं हालता येईना डोलता येईना. पण इकून तिकून झालं, जेव जीव घातलं. जा बरं तुम्ही आता बाहेर राहणं, आणि आलं का मला पाणी मागं म्हणजे गेलं म्हातारं आलं लगे राहणं. आता त्याला वाटलं हिनं तर मुसळ मला फेकून आलं तर काय करायचं. तिने काय केलं असं त्याला दबक्या आवाजातच आवाज दिला. अरे अरे मोठ्याला म्हणा ना, अरे पाणी दे असं म्हणा ना म्हणी. ते म्हातारं अरे पाणी दे. हिला उद्याच वर मुसळ फेकलं मारा. ती वर राहिले पाहायला गेली. आलं गेलं ना खिडकी झाली मोकळी दादाची. चांगलंय चांगलंय चांगलं झाटकाचे पण हा आता धन्यवाद. नाही नाही असंच लागत महाराज, नाही ठेक्याचं चालायचं इकडे बसलेला माणूस नाचला पाहिजे महाराज. अरे ठिकाणाचं असेल अरे नाचू कीर्तनाचे अंगे, नाचू कीर्तनाचे अंगे. कार्यक्रम करायचं लई टेन्शन घ्यायचं नाही, लई बर्डन घ्यायचं का म्हणते. इथं काय नाही तुमच्याकडे. आता काय आता इकडे पद्धत नसेल म्हणा, आमच्याकडे आहे पद्धत. कीर्तन झालं बाबाचे पाय पडते आमच्याकडे, जी काय आता जेवढे येते तेवढे टाकून देते. टाकतं नाही हा, नाही तर तुम्ही आणायचे पत्तर वाया खिशात घालू तसं इकडे नसेल पद्धत ना कधी माहिती ना. पण आता रेग्युलर चालू करून घ्या. कोरोनातून वाचले दान धर्म करीत जा, बाकी काही नाही. तुम्ही म्हणता लागला पैसे मागायला, पैसे नसले तरी चालतं आपल्याला. नक्की तर लय मोठा इकडे माग ती चालते. मावशी तर चालू घेतली मान मलाच राहू द्या. माझ्या आई सारखे तुम्ही सगळे, मी तुमचा लेकरूचे काही अडचण नाही. उलट महाराज या जुन्या मावशी आहेत ना, जुन्या बघा तुम्ही, जुन्या म्हणजे सगळे तुमच्याकडे सगळे जुनेच माणसं बघा ना किती फ्रेश आहे सगळे. या वयात सुद्धा किती फ्रेश आहे बघा. त्याच्याकडे बघितलं पाहिलं ना तर खूप समाधान वाटतं मला. भरदार कुंकू आहे त्यांचं महाराज. हो टिकली नाही, टिकली तर टिकली नाही तर तुम्हीच म्हणा, मी नाही म्हणा. कुंकवाचं वैशिष्ट्य सांगू तुम्हाला मावशी, जेवढं तुम्ही कुंकू मोठं लावता ना तेवढं तुमचं पतीचं आयुष्य वाढतं महाराज, हे लक्षात असू द्या. एक दिवस सीतामायाने पूर्ण भांग भरला होता, कपाळाला लावला, केसामध्ये भांग भरला आणि हनुमंतरायाने विचारलं, माई तुम्ही हे जे लावलंय काय लावलं? अरे म्हणे हे माझ्या मालकाचं आयुष्य वाढण्याकरता हे मी शेंदूर भरलेलं आहे म्हणे माझ्या केसामध्ये. आणि मग हनुमंतरायाने विचार केला
की जर माझ्या सीतामाईनं असणाऱ्या माझ्या मालकाचं आयुष्य वाढण्याकरता जर शेंदूर भरला, कंपाळी फुल असं सुंदर असं पूर्ण मोठं कुंकू लावलं, तर कुंकू लावल्याने जर आयुष्य वाढत असेल तर मी तर पूर्ण शेंदुरातच होऊन जातो, माझं आयुष्य मालकाचं आयुष्यच वाढून जाईल. म्हणून आज मारुतीला शेंदूरच लावतात महाराज. तुमच्याकडे काय लिहिलं का? ते मालकाचं आयुष्य वाढण्यासाठी कुंकू लावत चला. लावा तुम्ही, टिकल्या लावा. तुम्ही म्हणता तुमचं पाय, आता आमचं तसं काय सांगा तुम्हाला. पण लावत चला, थोडस तरी लावत चला जा. आता मार्गशीर्ष महिना चालू, या महिन्यात दिसत सगळं. एका मोठे उपवास झाले महाराज लावून 30 वर्षापासून उपवास चालू आहे मार्गशीर्ष मध्ये. 30 वर्षापासून उपवास चालू आहे आणि ती पुस्तक साऱ्या गावाला पुस्तक वाटून संपली. तरी मी लक्ष्मी हा अरे ये ना, तू तर दिसलीच नाही. हे पुस्तक घे वाची जाऊ बरं का. आई आदल्या दिवशी नवऱ्याला इट हालवीत घेऊ तो चांगलं होई. आणि इथंच नवऱ्याने तर हिट करून हानी मारा. हिच्या मायाची शेळ होती, रांगत राहिली, सरपण वल्ल झालं म्हणून का ती डोक्यावरचं गवतच गठोडं दिलं फेकून, शेळी दिली सोडून. आणि ते म्हाताऱ्याला म्हणे तुला दिसलं नाही का पावसानं सरपण वल्ल झालं तरी मायाचं पाड्याला ताण आहे. आणि तशी तिथं तवा घासायची, तुमच्या डोळ्यात तवा घासायची तशीच उचलली, हरकत फेकली, केलं तोंड. 1,22,000 लागली. मार्गशीर्ष महिन्याचे मोठे उपास धरा तुम्ही उपास. मला नाही म्हणायचं, पण लय जास्त उपास नका करू महाराज. जास्त उपास नका करू. ज्याला लय तब्येती येते निजुपत ते महिनाभर उपास राहिला काही फरक पडते महाराज. पण लईच तुम्ही काकुळती आलेले आणि एकादश धरलेली आहे, एकादश धरा. पण सोमवार आहे, मंगळवार आहे, गुरुवार आहे, शनिवार आहे, भावाचा आहे, बहिणीचा आहे, चुलत्याचा आहे, मावशीचा आहे, सारे वारायचे सोमवार. इतके उपास करू नका महाराज. फक्त एक एकादश करायचा जीवनामध्ये आणि विचाराचा उपवास करा महाराज. तुमच्या जीवनातलं सर्व दुःख निघून जाईल महाराज. जास्त उपवास करून विचाराचे उपवास जर केले नाही ना, काही उपयोग नाही महाराज. काही समाधानी राहा. समाधान जीवनामध्ये नसेल तर तुम्ही किती रात्र दिवस पळा, वस 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 वस, काही नाही महाराज, काही नाही, काहीच. जीवनामध्ये प्रपंच करा, परमार्थ करा. आता मी तर सगळंच करतोय महाराज. मी संसारिकच आहे, प्रपंच करतोय, परमार्थही करतोय, प्लस सर्व्हिसही करतोय. भगवंत माझ्याकडून सगळं करून घेतोय. तुमच्या सारख्यांचं दर्शनही रोजचं रोज. काल एक कार्यक्रम होता, कालचा विशेष कार्यक्रमाचं तुम्हाला थोडं कसं, आपण ग्रामीण भागाचे माणसं आहोत सर्व, आपल्याकडे प्रत्येकाची गाड्या असतात. काल एक जणांनी असा कार्यक्रम ठेवला होता, त्यांना कोणतरी आमदान दिली होती गाय. आणि ती गाय अचानक कुणीतरी काहीतरी भात वगैरे खाऊ घातला. ती आता 10 दिवसापूर्वी चांगली गाय होती, कपिला नाव होती, चांगली खिलरी गाय होती, पांढर शुभ्र. ती अचानक टाळवली महाराज. भरपूर डॉक्टर त्या बोलवले त्यांनी, पण गेली ती. आणि कालचा आईचा जसा दावा करतात ना, तसं गाईचा काल दावा झाला महाराज. तर संध्याकाळी काल तिथंच कार्यक्रम होता महाराज. गाईचा दावा आतापर्यंत कोणी तुम्ही ऐकलं की नसेल. केले की इकडे दावे कोणी गाईचे केले? गाईचे होत नाही, आईचे उरकू घेते लवकरच. नाही नाही, असं नका करू महाराज. गाय आणि आय हे दोन्ही सारखे महाराज. आय तुम्हाला जन्म झाल्याचे दूध देते ना, ते हाडात भिनलेलं राहतं. आय किती दिवस दूध देते तुम्हाला? 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष देतात. परंतु माझी अशी गाय तुम्हाला 80 वर्षापर्यंत दूध देते महाराज. आणि त्या गाईला खाटकाला विकू नका महाराज. गोधर्माचे नुसतं आता गोशाळा तुम्ही भरपूर पाहिल्या असतील, पण त्यांनाही विनंती आहे, किती बी ती त्या ठिकाणी तिची तब्येत बरी नसू द्या, पण खाटकाला गाई विकू नका. तुम्हाला सर्वांना विनंती. कारण खाटकाला विकलं तर आपली आय खाटकाला दिल्यासारखं होईल महाराज. त्याची इतकं पाप लागणार महाराज. राहू द्या तिला, तुमच्या दारात कुठेच तिला गेली पडू द्या. तिचा जीव तुमच्या दारात गेला जाऊ द्या. सुंदर असं खड्डा घ्या, तिचं त्या ठिकाणी फुलं टाका, खड्डा घ्या, कापड टाका. आणि जशी माणसाची सेवा करू तशी आम्ही जर गायीची सेवा केली ना, तर खऱ्या अर्थाने आपला हा भारत देश सुधारायला वेळ लागणार नाही महाराज. कत्तलखाने इतके झालेले की आज भयान जर बघितलं आपण तर आज वर्षभर तुमच्यावर
पिढीगिरीत बैल काम करतात रात्र दिवस आणि काम न झाल्यानंतर फाटकाला निघतात महाराज. तसंच हे वृद्धाश्रम जोपर्यंत चालू आहे ना तोपर्यंत आपल्या देशावरती असे संकट येणार आहेत महाराज. तर सर्वांना विनंती आहे गायीचं पालन करा महाराज. आणि त्या अर्थाने तुम्ही गायी जरी भगवंत बघितला रोज गायीचं जरी दर्शन घेतलं गायी खूप पवित्र आहे. 33 कोटी देवाची गाय महाराज. जीवनामध्ये गायीची सेवा करा आणि ती जर सेवा केली तर साधू संतांची सेवा घडल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. तेच अभंगाचे पहिले तुला तू एक देव करणे घ्यावा ते विना जीवा सुख नव्हे. आणि जीवनामध्ये सुखच राहणार महाराज. कारण आपण जे कमवलेलं धन आहे ना जर कष्टाचा तुमचा रुपये जर असणार तो जोडून या धन आलं घरी तर तसे ते खिशात होते. दुसऱ्या सगळी आला ते महाराज महाराज आहे काय लगेच जय हरी जय राम चालू होतं. आलो बाहेर मी घराच्या बाहेर आलो ते काल 750 रुपये दिले तेवढे द्या घ्या. आता याला 37 रुपये देईल ते चिल्लर 750 रुपये द्यावं लागेल महाराज. लय अवघड कंडिशन महाराज सांगायचं आवड भागवत भाजनाचं नास म्हणजे सहज एक मावशी आम्ही कीर्तनाला रामगिरी महाराजचं कीर्तन होतं आमची गाडीपासूनच चालू होतो. ते बिचारे साईडवर चालले ते म्हणजे मावशी कीर्तनाला चालले हा बसा ना गाडी नाही म्हणे आम्ही येतो पाठीमागून तुम्ही चालवून पुढं काढून त्यांच्या सोबतीवर भरोसा नव्हतं येईल कीर्तनाला जातं कुणी नव्हतं. यांना घेऊन यावं लागत त्यांना घेऊन यायचं पण आता ते कळलंच नाही म्हटलं तर आम्ही बळजबरीनं बसा म्हणलं ते ऐकायलाच तयार मला आता जाऊ द्या. मला आता म्हणलं मावशी तुम्हाला न येण्याचं कारण काय म्हणे बाबा तुम्हाला खरं सांगू का मी जर तुमच्या गाडीत आले ना हा इकडंच कुठेतरी पिऊन पडत नाही. हा कीर्तनाला यायचा नाही घरी आणि हा भर कीर्तन पिऊन येईल म्हणून याला मी सांगा भरले. इतकी तर बिकट परिस्थिती महाराज काय किती अवघड महाराज. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है अपने पलों का दाम बेच कर घूमे मकिया आती है. अरे आपल्याच पैसे देऊन आपल्या तोडत माशा कोणा सांगितलं महाराज. घरी तुम्ही दूध घेऊन जा ना लेकर बाळांना घाला ना 1500 रुपये असे तुम्ही खर्च करा तेवढा तुम्ही किराणा भरा. पैसा कधीच वेस्टेज करू नका महाराज. भविष्यात कसे दिवस येतील कोणाला सांगता येणार नाहीत महाराज. तुमचा रुपया तुमच्याच कामाचा आहे. 2-4 वर्षापूर्वी भरपूर जणांची निघाले बाहेर गुजराती देशवासियो बरोबर. तर तुम्हाला आता जर इथं 1-2 हजाराची 500ची नोट जर सापडली पाहिजे तुला
पहिली कोणती घेशी 2000 घेशी इथं याच्यामुळे तर देश माग आहे आपला माझ्यासारखे दोन्ही उचली ना पैशाची कोणता ठेवायची याच्यामुळे तर आपण सुधारायला अवघडे महाराज आपण सहज म्हणतो बोलतो पाचही बोटं सारखे नसतात आपण जेवतात ते एकत्र येते ना हा विचार करतो कोणी असं आहे महाराज परमार्थात इतकी ताकद आहे ना परमार्थ महाधन परमार्थ सारखं धन कोणतंच माझी काढून दिलेलं ऐकली यांच्या पुढची घेऊन जातील यांच्या डोक्यात असं ज्ञानेश्वराची वय कोणी चोरतील ज्ञान कोणी चोरू शकत नाही आणि ज्यांना जीवनामध्ये प्रथम नार्जिताम विद्या द्वितीय नार्जिताम धनम तृतीय नार्जिताम पुण्यम चतुर्थम किम करिष्ये जर जीवनामध्ये येऊन जर काहीच केलं त्याचा काहीच उपयोग नाही महाराज जीवनामध्ये येऊन विद्या संपादन करा नंतर धन संपादन करा नंतर दान करा आणि हे जर तुम्हाला काहीच करता नाही आलं त्या जीवनात येऊन काहीच उपयोग नाही महाराज काहीच उपयोग नाही आय खारे गंगा भी जाय घर गंगा कसं आलं कसं ते आलं महाराज अहो मी तो रावणासारखा सगळं सोडून लावतो कोटी घर जाची काशाळी ताराची धगाची असे मी 7-8 कोटी घर सुद्धा असे सोन्याचे होते असं एक गरम जीवाला आराम नव्हता एक गरम माहिती एक गरम म्हणा एक गरम जीवाला आराम कधीच नाही माणसाने जीवनामध्ये माणसं हे सोनं जर कधी जपवलं ना तुम्हाला हे खऱ्या सोन्याची किंमतच कळेल नाही तुम्हाला मारायची एखाद्याच्या अंतविधीला गेले असतील तुम्ही त्याच्यासोबत काय देतो एखाद्याने एटीएम दिलं ना बँकेची पासबुक दिलं सोबत त्याच्या काय देत त्यासोबत पण माळ कोणी काढून घेतलं ऐकलं बाबाची माळ आहे नातू घाली त्यांची लई इच्छा होती माही माळ त्यांना घालावा सांग बाबाची इच्छा कशीचीच नव्हती पण मग यांचं त्याच्या पायात आता बाबाचं सगळं सोनं नाणं होतं पायात कडे होते हातातही अंगठ्या गळ्यात लाकीट कापडाला साखळी होती पण वजे सगळं काढलं बा त्याच्या पायामध्ये वाळ कसं शोभत होत ना लोक त्याच पायातलं काढून घ्यावं तसाच कामरापाशी साखळी कशी कमराला शोभत होती ना त्यातली काढून लगेच ध्यान गेलं बोट त्यांच्या बोटात अंगठी कशी शोभत होती ना घेतलं काढून तरी माणसाचं सगळं काढून जातं बांधोनी आढळती यमाची हाती भूषण घेती कारणिया हो बांधुनिया देती यमाची हाती भूषण घेती कारणिया हो ते सगळे काढून घेणार आहे त्यामुळे हा मायेचा बाजार दूर करा आणि जेवढं काही तुम्ही काही आता पहिल्यापासून कमरल राजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला हे पहिल्यापासून आलेले वावरं शिवरं हे फक्त भाड्यात दिलेले हे करायचं खायचं याच्यातच संपवायचं त्याच्याने नाही लागतं हे देवा उर्मी वेगळं जे दुःख प्राप्त करणार धन
कधीच कमवू नका महाराज. तुम्हाला मोबाईल आता घेताना सोपं वाटेल, परंतु त्याला रिचार्ज मारता सुद्धा तू काही पैसे नसले तर काय करतो मग? बॅलन्सच नाही हो, ते काय करतात ते मोबाईल घेऊ सर तुला हाऊस बॅलन्स टाकायला पैसे नाही, नुसतं मोबाईल घेऊन येण्याचं काय फोन लाव अहो बॅलन्सच नाही. आजच संपलं म्हणते, 2 महिन्यातून संपलं राहत, आजच संपलं म्हणते तुम्ही मार. म्हणून काय करा, हे जेवढं काही जीवनामध्ये आपण धन कमवलेलं आहे ना याच्यावर जास्त भर देऊ नका. कारण रावणं जर झालं नाही, तुमचं झालं नाही, आमचं झालं नाही, देवाचंही झालं नाही, त्याच्यामुळे याचे जास्त लोभात पडू नका. म्हणून काय करा तुकाराम महाराज म्हणतात दुसऱ्याच्या मला ऐकायलाच येत नाही. कशी सगळे चांगले माणसं बसलेले त्याच्यामुळे काही अडचण माणूस सुंदर वाजवतात ते भेटतात, असं चालूच राहतो माणूस काय. पण सुंदर होत ताट्या ताट्याला घेऊन आपल्या तिला वळलं घेऊन जा आता नाही घेऊ तात्याला घेऊ. आमच्याकडे सगळी सोय तात्याची, सगळी व्यवस्था करू. तात्या काही टेन्शन किती आहे तात्या. अच्छा अच्छा आहे ते नगर होते करून आले. अच्छा 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 वा वा. आता काही चाललं पुन्हा नाही आता ते आहे ते आता राम मंदिराचं काम चालू आहे ना. आहे धनगर का इथं का? मला वाटतं आपल्या आहे धर होते बरं. हा इथे चांगलं आहे चांगलं असं का. आणि मग भगवंताचं नामस्मरण करत असताना जीवनामध्ये बाकी काही करू नका. तुकाराम महाराज म्हणतात जीवनामध्ये तुम्हाला जर खऱ्या अर्थाने हे भगवंताचं तुम्हाला नामस्मरण करायचं असेल तर तुम्ही काय करा, या भगवंताची प्राप्ती करण्यासाठी त्याचं चिंतन करत चला, रोज भजन म्हणत चला आणि या गोविंदाचं ध्यान करत चला. चिंतने चिंतने तद्रुपदा. तुम्ही त्याची ध्यान करत राहा तर तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी सुख दिल्याशिवाय राहणार नाही. कारण तेच एक ठिकाणी महाराज संगतीवर सगळे कार्यक्रम असतो महाराज. ज्याची संगत चांगली ना त्याचं कधीच वाईट झालेलं नाही महाराज. नाही तर संगत नुसती इलेक्शन पुरती भाऊ बोलले भाऊ बोलले भाऊ या भाऊ या भाऊ नाही
आवडीनं परमार्थ कर्मान सवडीनं नका करू. पतीला जी भाजी आवडते ती करायची का त्याला जी आवडत नाही ती करायची? जी आवडत नाही ती. त्याला जी भाजी आवडते ती करता तुम्ही का तुम्हाला जी आवडते ती? भाज्याच करते. त्याला जी आवडते ती जर भाजी केली तर ती पतिदेव खुश होते. तशीच भक्ती त्याला जशी आवडत तशी केली आपल्या पद्धतीत नाही करायची. आलं मनाला गेले शानाला ते बसले होणार. त्याला जशी आवडत तशी भक्ती करायची महाराज. आणि म्हणून तुकोबराय सांगतात की जीवनामध्ये तुम्ही या भगवंताचं नामचिंतनाचं वेळ लावून घ्या, पिस लावून घ्या. हे अभंगाच्या तिसऱ्या सगळ्यांनी किती टाळ्या वाजला जोर आता. शिप संपली काय तुमची? 7 जण आहे का? त्यांचा पारा चालू झाला. नित्याहार विहार नेम इंद्रियासी सार पंग जोरदार झालं असं पण. नसावी बासर निद्रा भाऊ भाष्य चांगले. सगळे जागे राहून काय करतात? असो जगद्गुरु तुकोबराय अविनाशी करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे.
आणि मग हे सगळं झाल्यानंतर अरे बाबांनो, तुम्ही जीवनामध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमचं जर काही जर शिल्लक राहत असेल, नाव शिल्लक राहत असेल, तुम्ही जीवनामध्ये काय केलं, गावासाठी केलं, देशासाठी केलं, समाजासाठी केलं. इथं कोणाचे आई वडील आहेत का ज्यांचा मुलगा आर्मीमध्ये, पोलीस खात्यामध्ये कोणी आहे का? इथं आहे का कोणी? हातवर करा तुम्ही यावर इकडे वर या, वर उभे राहा, उभे राहा. महाराज सपकाळ महाराज उभे राहा, या इथे. तर कोणी जगत हो, पण आज देशासाठी कोणत्या खात्यात यांचे असणारे आपल्या या गावचं भूमिपुत्र काय श्री सन्माननीय मेजर गणेश भाऊ सपकाळ यास आपल्या देशाचं रक्षण करताय हो. आपल्याला घरात झोपताना सुद्धा आपण आतली कडी लाव, वरचा खटका लाव, कोण खवळायला आपल्याला? कुत्र रस्त्याच्याकडे झोपतो, कोणाची भरवशावर झोपतो? ते काय म्हणतं का गाडी आंबोरी, बैलगाडी आंबोरी, एखादा माणूस पाहिली नाही. घालोनिया भार राहिलो निकिंती निरविली संती विठोबाची. अहो त्याच्यावर भार सोडून ते कुत्रा झोपलेलं आहे. आणि तुम्ही आम्ही आतला खटका लावला का, वरचा लावला का? आता इथं कीर्तनाला आले तर काही झटका देऊन आले असतील, पूर्वीला खरेच लागली. आता कवर झटके द्यायचे तेच कळा ना मला. आमचे सपकाळ महाराजांचे चिरंजीव गणेश भाऊ या गावाचं वैभव आज जम्मूला आहे. ते देशाचं या धरणी मातेचं संरक्षण करतायत. खऱ्या अर्थाने त्यांचं या ठिकाणी मी थोडंसं तुमचं नारळ घेऊन द्या आणि मसोबाचं निवड मसोबत आहे. आम्ही कुठून नारळ आणायचे? तर त्यांचं एक भरभरून आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे, जोरदार टाळ्या वाजायच्या आहेत. असेच भूमिपुत्र अजून या गावामध्ये तयार व्हावेत आणि या देशाची सेवा करण्याची संधी मिळायला पाहिजे. कारण धन्य माता पिता तयाच्या कुणी कन्यापुत्र होती जाई सात्विक तयाच हरिक वाटे देवा. खरं त्यांचं जीवन सार्थक झालं महाराज. आणि त्यांच्यावर जी कृपा आहे ना, ही बालपणापासून असणारी ही भगवंताची कृपा आहे. त्यांच्यावर जी निस्वार्थ सेवा करतात त्यांचं फळ हे त्यांना भेटलेलं महाराज. आपल्या सर्वांच्या पुढं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, परमार्थ महाधन हे ते त्यांनी या खऱ्या अर्थाने धन जोडलेले आहेत महाराज. हो, तर असो त्यांचे पुनश्च त्यांना धन्यवाद. आणि त्यांची जीवनामध्ये असंच काहीतरी कार्य करा की जे मग करून मागे आपल्या जीवनामध्ये वावरत राहण्याची गरज राहणार, पण नाव राहिलं पाहिजे. ते तुकोबऱ्या शेवटच्या चरणात सांगतो.
अपुला तू एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नाही गिरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंत्य अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची ओरे कीर्ती रणागे शब्दशः जेवढं माझी बुद्धीची जेवढी काही कॅपॅसिटी होती तेवढं तुमच्या पुढं सांगण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं होतं असेल तर क्षमा असावी. तर मी एवढा ज्ञानी नाही, तुम्ही सगळं ज्ञानी माणसं आहात. सेवा घडण्याचा योग महाराजांमुळे आला, तुमचा दर्शनाचा लाभ झाला. सुंदर गावे चांगलं आहे, अशीच सेवा चालू ठेवा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर
रामकृष्ण आताच आपण